नमस्कार. तर मी आज बनवली सोयाबीन चिल्ली. ही सोयाबीन चिल्लीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वप्रथम मी इथं पाणी उकळत ठेवलेले, त्यामध्ये आपण मीठ टाकूया चवीपुरतं. पाण्याला पण उकळी आलेली, त्यामध्ये आपण सोयाबीन टाकूया. सोयाबीन 1 मिनिटापर्यंत आपण याला उकडून घेऊया. 1 मिनिटापर्यंत आपल्याला सोयाबीन होऊन द्यायचं आहे. त्यानंतर मी सोयाबीन काढून घेतले आणि एक्स्ट्राचं पाणी यातलं आपल्याला काढून घ्यायचं आहे. सोयाबीन असे निथळून घ्यायचे. सध्या गरम आहे, यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे, पूर्ण कोरडे झालेले. यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकूया. त्यानंतर लाल तिखट टाकूया. ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी, नंतर सोया सॉस आणि वरून आपल्याला कॉर्नफ्लॉवर पीठ टाकायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला मिक्स करून घेतले. आता याला आपण तळून घेऊया. इथं आता सोयाबीन आपण तळून घेऊया. इथे आपण सोयाबीन काढून घेतलेले. सोयाबीन तळून झालेले आहे. सर्वप्रथम तेल टाकूया. इथे मी साहित्य घेतलं आहे: शिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, लसूण, इथं कांद्याची पाते आणि कोथिंबीर आहे. इथं आपले सोयाबीन पण मस्त कुरकुरीत झालेले. तर आता इथं तेल तापलेलं आहे. तर सर्वप्रथम लसूण टाकूया आपण यामध्ये. त्यानंतर हिरवी मिरची आपण टाकूया यामध्ये. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकू. कांदा थोडा परतून घेऊ. त्यानंतर शिमला मिरची यामध्ये ॲड करू. कांदा आपला थोडा फ्राय झालेला आहे. आता यामध्ये आपण शिमला टाकूया. शिमला आणि टोमॅटो यामध्ये ते थोडं आपण परतून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकूया यामध्ये. परतून घेतलेले. आता यामध्ये टाकूया आपण रेड चिली सॉस. त्यानंतर सोया सॉस, त्यानंतर शेजवान चटणी टाकत आहे. इथं कॉर्नफ्लॉवर घेतले, त्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करू आणि त्याची पेस्ट यामध्ये टाकूया आपण. नंतर सोयाबीन टाकूया आणि याला सगळं मिक्स करून घेऊया आपण. इथं बघा ग्रेव्ही टाईप आपली सोयाबीन चिल्ली तयार झालेली आहे. आता वरून गार्निशिंगसाठी आपण कांद्याची पात टाकूया आणि कोथिंबीर. याला सगळीकडून आपण मिक्स करून देऊया.
तर इथं आपली सोयाबीन चिल्ली रेडी झालेली, ग्रेव्ही टाईप सोयाबीन चिल्ली मी बनवलेली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू.